कानामध्ये हेडफोन घालून भर पावसामध्ये प्रवास करणं एका 17 वर्षाच्या तरुणाच्या जीवावर बेतले। भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल दीपक पिल्ले या 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। दीपक हा एलबीएस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघालेला होता, मात्र रस्त्यामध्ये महावितरणची हाय स्टेशन वायर ही खुली होती आणि त्यामुळे शॉक लागून त्याचा मृत्यू झालाय। तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दीपक यांना कानामध्ये हेडफोन घातलेले होते। नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज दिला, मात्र कानातल्या हेडफोनमुळे त्याला ऐकू आलं नाही आणि तो या संपूर्ण तारेच्या संपर्कामध्ये आला आणि त्याचा मृत्यू झाला। महत्त्वाचं म्हणजे इथल्या नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना केलेली होती आणि त्यांना बाजूला जायला सुद्धा सांगितलेलं होतं। अनेक नागरिकांचे प्राण या स्थानिकांच्या प्रसंगावधानतेमुळे वाचलेले आहेत। इथल्या प्रत्यक्षदर्शींशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। पाहूया। काल भांडूपच्या या एलबीएस मार्गावर कमरेपर्यंत पाणी साचलेलं होतं आणि जर आपण इथली परिस्थिती पाहिली आता पाणी निवळलेलं आहे, परंतु याच ठिकाणी या ठिकाणी जो पोल आहे त्या या ठिकाणी जे झाड आहे त्या ठिकाणी एक मुलगा जो होता 17 वर्षाचा दीपक पिल्ले नावाचा, त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला। परंतु इथल्या स्थानिक रहिवाशांच्या दुकानदारांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना होता टळलेली, कारण की इथून अनेक लोक आहेत ते प्रवास करत होते आणि त्यांना या ठिकाणी जाण्यापासून इथल्या नागरिकांनी आहे ते रोखलेलं होतं आणि त्यामुळे अनेकांना विजेचा शॉक लागता राहून गेलेला आणि अनेकांचे प्राण वाचलेले आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। सर, आपका नाम बताइए। दिनेश जैन। कल इधर क्या सिचुएशन थी, कितना पानी भरा था? पानी घुटने तक पानी था इधर। और बहुत पानी था इधर, तो लोग आते थे जाते थे, तो लास्ट में हमने भी बाद में लेट खोला, दुकान में भी पानी आ रहा था इधर। फिर बाद में कोई इंसान जा रहा था, हमने बोला इधर साइड से जाओ, उधर से मत जाओ। तो वो एक दूसरा कोई आया, पीछे बैग लड़का के आया, उसने कान में एयरफोन डाल के रखा था। फिर उसको बोला मगर उसको आवाज़ सुना ही नहीं दिया। वो बेचारा जिधर उधर वो क्रैक था केबल, उधर जाके पूरा ऐसा कैसा गिर गया। खरं तर काही तासानंतर महावितरणाच्या लोकांनी येऊन या ठिकाणची हायटेन्शन वायर आहे ती दुरुस्त केली, परंतु या संपूर्ण प्रकरणात महावितरणाच्या भोंगळ कारभारात एका तरुणाचा आहे तो मृत्यू झालेला समोर येतोय। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।